चला मंडळी, आज आपल्याला बनवायची हॉटेलसारखी खमंग झणझणीत तोंडाला पाणी सुटणारी दाल खिचडी। ही दाल खिचडी बनवण्यासाठी 1 वाटी तूर डाळ, 1 वाटी मूग डाळ, 1 वाटी मसुराची डाळ आणि 2 वाट्या तांदूळ घ्यायचं आणि कुकरच्या भांड्यात टाकायचं। त्याला मिक्स करून घ्यायचं आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं। स्वच्छ पाण्याने धुतल्यावर त्यामध्ये मीठ ॲड करायचं। मीठ आणि नंतर हळद टाकायची। हळद टाकली की त्यात पुन्हा पाणी मिक्स करायचं। पाणी त्याच्या प्रमाणानुसारच टाकायचं। पाणी टाकलं की त्याच्यात असं कुकरला झाकण लावायचं आणि गॅसवर ठेवून द्यायचं। कुकरच्या अशा 3 शिट्ट्या होईपर्यंत त्याला शिजू द्यायचं। शिजल्यानंतर मग कुकर खाली उतरायचं आणि थंड होण्यासाठी ठेवायचं। ठेवलं की मग आपण तोपर्यंत इकडं त्याला लागणारं साहित्य कट करून घेऊ। टमाटर, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, लसण, मिरची, अद्रक एवढं घ्यायचं आणि ह्याला असं बारीक चिरून घ्यायचं। बारीक चिरल्यानंतर लसण आणि अद्रक हे उकळीत कुटून घ्यायचं। त्याची अशी बारीक पेस्ट करायची। पेस्ट केली की हे असं आपण आता सगळं चिरून व्यवस्थित घेतलेलं आहे एका ताटात। आणि मग इकडं गॅसवर 1 तांब्या पाणी असं गरम करून घ्यायचं। गरम करून घेतलं की ते बाजूला काढून घ्यायचं आणि त्याच कढईत मग आपल्याला आता ह्या डाळ खिचडीसाठी फोडणी बनवायची। मग एका कढईमध्ये तेल घ्यायचं। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकायची। त्याला अशी चांगली तडतडली की त्याच्यात कांदा, लसूण, टमाटर, आपलं जे साहित्य बनवले सगळं टाकायचं आणि त्याला असं चमच्यानं हलवायचं चांगलं। मग त्याच्यात थोडीशी हळद आणि चटणी पण ॲड करा। आपल्याला लागेल तशी चटणी ॲड करायची। मग त्याला असं चांगलं परतून घ्यायचं। चांगलं तडतडीत चांगला स्मेल येऊस्तर त्याचा असा खमंग वास येऊस्तर त्याला परतून घ्यायचं। परतून घेतल्यावर मग त्याच्यात पाणी टाकायचं। पाणी टाकलं की उकळी येईपर्यंत आपल्याला त्याची आता वाट बघायची। कारण उकळी अशी त्याला चांगली उकळी आली ना की मग कसं व्यवस्थित आपल्याला ते आपण जे शिजवून घेतलेला भात आणि डाळी आहेत त्या आपल्याला ह्याच्यामध्ये टाकता येतात। आपण ज्या प्रमाणात तांदूळ डाळी हे शिजवून घेतल्यात त्या प्रमाणातच पाणी टाकायचं। ज्या आकारानुसार आपण जेवढं बनवायला त्या आकारानुसार त्याच्यात पाणी वतायचं आणि त्याला इकडे उकळी फुटली की हे कुकरचं झाकण थंड झालेलं काढून घ्यायचं। ते शिजवलेला सगळा भात ह्या उकळी फुटलेल्या आपल्या आदण जे ठेवलेला आहे त्याच्यात टाकून द्यायचा। पूर्ण असं हलवून घ्यायचं। हलवून घेतलं की त्याला असे बघा आता कसे बुडबुडे आलेत, कसं खमंग दिसायला लागले वरी। मग आपल्याला इकडे छोट्या पातेल्यात तूप टाकायचे कारण आपल्याला त्या खिचडीला आता तडका द्यायचा आहे बघा। तडका देण्यासाठी मग त्याच्यात परत थोडंसं जिरे आणि मोहरी टाकायची आणि त्या तुपामध्ये टाकायची। तूप टाकायचं। त्यांना असा कसा खमंग बघा आता वास यायलाय आणि मग ते का आता ह्या कोथिंबीर टाकल्यावर तर असा खमंग स्मेल यायला आणि जी फोडणी टाकली ते आपल्याला आता जी आपण डाळ खिचडी बनवली ना त्याच्यावर टाकायची। बघा कसा स्मेल यायला, इतका छान वास यायला, असं तोंडाला पाणी सुटायलंय ना। बघा आता ही अशी टाकली, बघा आता कसं हॉटेलसारखी झणझणीत आणि दिसायला तर कशी चमचमीत खिचडी झाली। ती आता आपण एका ताटात वाढून घ्यायची आणि त्या ताटातच कांदा, लिंबू, काकडी घ्यायची आणि अशी खमंग खिचडी खायला आता सुरुवात करायची। बघा ही कशी खमंग